जालना जिल्ह्यामध्ये सगळ्यात कृषी निविष्ठा जे आहेत ते आजपासून बंद पाळण्यात आले. नेमकी काय कारण आहे मागचं? याच्यात मी अतुल अड्डा, महाराष्ट्र कृषी साहित्य उत्पादक विक्रेता असोसिएशन जालना, तसंच महाराष्ट्र कृषी विक्रेता मापदा जी आमची पुण्याची संस्था आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्राची संस्था आहे, व ॲग्रो इंडिया डीलर असोसिएशन जे दिल्लीमध्ये आहे, तर पूर्ण भारतामध्ये हे बंद पुकारलेलं आहे. याच्यात 8-10 मुद्दे असे भरपूर मुद्दे आहेत, पण 8 मुद्द्यावर आमचा आज हा बेमुदत बंद पुकारलेला आहे. याच्यात जो पहिला मुद्दा आहे तो खताबद्दल आहे. खत कंपन्या, आता आपल्याला माहीतच आहे की युरिया व DAPमध्ये सरकारतर्फे सबसिडी दिली जाते आणि त्याच दोन खतावर भरपूर शॉर्टेज क्रिएट केला गेला आहे. त्याच्यात कंपन्या याचा फायदा असा घेतात की जसं युरियाची एक ट्रक आम्हाला घ्यायची असेल, तो DAPची एक ट्रक घ्यायचं तर त्याचं इन्व्हेस्टमेंट कमीत कमी 7 लाखाचा होतो. त्या 7 लाखाच्या सोबत आम्हाला तब्बल 3 लाखाचा माल इतर निविष्ठा आम्हाला दिलं जातं. त्याला म्हणतात लिंकिंग हा शब्द वापरला गेला आहे. आणि तो आम्ही शेतकऱ्याला जेव्हा दाखवतो की बाबा याच्यासोबत हे आलं आहे, तर शेतकरी म्हणतात की हा माल तुम्ही तुमच्या शेतात घाला, आम्हाला कशावर आमच्यावर कशाला हे दडपण आणता. तर असं जे कंपन्यातर्फे व सरकारचा हा याच्यात धोरण आहे. आम्ही मागील 5 ते 10 वर्षापासून या गोष्टीवर भरपूर काही सरकार व कंपन्यांना सांगत आलो आहोत आणि आम्ही मागील 3 वर्षातसुद्धा याचा बंद ठेवला होता, पण याच्यावर काही तोडगा निघाला नाही. तसेच जो आम्ही कीटकनाशक कंपन्याकडून कीटकनाशक खरेदी करतो ते काही कारणास्तव कारण तुम्ही माहीतच आहे की शेती हा जो प्रकार आहे हा पूर्ण नॅचरलवर डिपेंड आहे. नॅचरल कॅलॅमिटीज जे येतात, कधी पाणी पडत नाही, कधी पाणी जास्त पडतो, तर अशा वेळेस जे कृषी निविष्ठा आमच्याकडं शिल्लक राहतात व ते काही कालांतरानं एक्सपायर होतात, त्या एक्सपायर झालेल्या कीटकनाशक कंपनीनं परत घ्यायला पाहिजे. हा आमची परत एक त्याच्यात आम्ही प्रमुख अट आहे. कारण की कृषी निविष्ठा एक्सपायर झाल्यानंतर त्याचा विल्हेवाट लावायची आमच्याकडं काहीच योजना नाही आणि त्याला भरपूर काही निकष आहेत. त्या निकषीला आम्ही सामोरं जाऊ शकत नाही, कारण आमच्याकडं तितकी सुविधा नाही. हे सरकार पण आम्हाला ते सुविधा काही उपलब्ध करून देत नाही. तर कंपन्याने हे उरलेले एक्सपायर झालेले कीटकनाशक परत घ्यायला पाहिजे, अशी माझी दुसरी अट होती. बरं साहेब, लिंकिंगचा जो विषय आहे, एकडे सरकार म्हणतं की त्याची काही बळजबरी नाही किंवा कोणाला कंपल्सरी नाही, दुसरीकडे कंपनी तुम्हाला त्या खतासोबत ते लिंकिंग कंपल्सरी करतात. म्हणजे सरकार दुटप्पी भूमिका घेते तुमच्यासोबत? 100% आहे साहेब. कारण जे काही अलोकेशन आहे हे सरकारतर्फेच केलं जातं. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचं वेगवेगळे भाग दिलेले आहेत. त्या भागेप्रमाणेच ते त्यांच्या गोडाऊन स्कीममध्ये, गोडाऊन डेपोमध्ये. आता हे एक आणखी तुम्हाला आश्चर्याची एक गोष्ट सांगायची मला राहिलेली आहे की हे जे बंधन आहेत फक्त विक्रेतावर आहेत. आता ज्या सोसायट्या आहेत, जसं MIDC, DMO आणि जे सोसायट्या आहेत, तर त्यांच्यावर हे बंधनं नाहीत. कारण त्यांना निख्ख DAP आणि युरिया मिळतो, त्यांना काही कृषी निविष्ठा लिंकिंगमध्ये देत नाहीत. हे लिंकिंग फक्त विक्रेत्याला आहेत, प्रायव्हेट. हे एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सामान्य व्यापारी वर्गाला ती निविष्ठा दिली जाते. आता बघा, 7 लाखाचा 2 गाड्या येतात, त्याच्यात 3.5 लाखाचा कृषी निविष्ठाचं लिंकिंग घ्यायचं, त्या दुकानदाराने किती इन्व्हेस्टमेंट करायची आणि तो माल किती दिवस, किती वर्ष ठेवायचा. दुसरीकडे शेतकऱ्याच्या रोषाला सामोरं जावं लागतं पुन्हा. ते तर 100% आहेत. कारण आम्ही आज आता जसं माझं दुकान आहे, माझ्या आजोबांना लावलेलं आज 60 वर्ष जुनं दुकान आहे. आज शेतकरी बिलकुल असा घायल झालेला आहे, तो घेतच नाही. आमची गोडाऊन पूर्ण पॅक आहे फक्त लिंकिंगच्या मालामध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.